नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो प्रत्येक मेकॅनिक आणि नवीन गॅरेज सुरू करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला विचारायला हवा. तुमच्या वर्कशॉपमध्ये फक्त पाना, स्क्रूड्रायव्हर आणि हातोडा आहे म्हणून ते स्मार्ट वर्कशॉप होत नाही. लक्षात ठेवा, आजच्या काळात ग्राहक फक्त काम बघत नाही, तो तुमचा वर्कशॉप बघतो, तुमचे टूल्स बघतो, तुमची स्वच्छता बघतो, तुमचे काम करण्याची पद्धत बघतो आणि त्यावरून ठरवतो की मी पुन्हा तुमच्याकडे यायचं की नाही. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मध्ये एक प्रोफेशनल स्मार्ट बाईक वर्कशॉप मध्ये कोणती टूल्स असायला हवीत. ही माहिती मी अंदाजाने सांगत नाही. आज आधुनिक बाईकच्या वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या टूल्सवर आधारित माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया बेसिक टूल्स पासून. सर्वात पहिले म्हणजे एक चांगल्या दर्जाचा सॉकेट सेट आपल्याकडे हवा, कारण जवळपास प्रत्येक बाईकवर वेगवेगळ्या साईजचे बोल्ट असतात. स्वस्त दर्जाचा सेट घेतला तर बोल्ट खराब होतात आणि कामाची गुणवत्ता खूप कमी होते. दुसरं म्हणजे रिंग स्पॅनर सेट, हा आपल्या प्रत्येकाकडे असतो आणि तो असायलाच पाहिजे. तिसरं म्हणजे एलंकी सेट, हे सुद्धा आपल्याकडे असतं. चौथं म्हणजे स्क्रूड्रायव्हरचं सेट, हे सुद्धा आपल्याकडे जवळजवळ असतं. पाचवं म्हणजे प्लायर्स. ही टूल्स प्रत्येक वर्कशॉपमध्ये असायला हवीत, पण एवढ्यावर स्मार्ट वर्कशॉप तयार होत नाही. हे तर आपल्या कॉमन सगळ्यांकडे असतंच. आता येतात प्रोफेशनल टूल्स. यामध्ये सर्वात महत्वाचा टूल्स म्हणजे टॉर्क रेंच. हे टॉर्क रेंच यांना खूप महत्वाचं आहे, कारण आजच्या नवीन बाईकमध्ये अनेक बोल्ट ठराविक दाबाने घट्ट करावे लागतात. जास्त घट्ट केले तरी नुकसान होऊ शकतं आणि कमी घट्ट केले तरी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे टॉर्क रेंच हे प्रत्यक्ष प्रोफेशनल मेकॅनिकलसाठी अत्यंत महत्वाचं टूल आहे. दुसरं म्हणजे एअर कॉम्प्रेसर. तिसरं म्हणजे इम्पॅक्ट रेंच. यामुळे काय होतं, वेळ वाचतो आणि मेहनतही कमी लागते. जर तुमचं बजेट असेल तर हायड्रोलिक बाईक, आपल्याला रॅम्प ज्याला म्हणतो, लिफ्ट, हे पण आपल्याकडे असायला हवं. कारण बघा, रॅम्पवर आपण बाईक वरती उचलून जो काम करतो ना, तो खूप जलद जलद म्हणजे खूप फास्ट मध्ये होतो. मेकॅनिकच्या पाठीवर ताण कमी येतो आणि कामाची गुणवत्ता वाढते. दिसायला प्रोफेशनल दिसतं. आधुनिक वर्कशॉपमध्ये हे मोठं अपडेट मानलं जातं. ज्याच्याकडे रॅम्प आहे ना, तिकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आता बोलूया इलेक्ट्रिकल्स आणि डायग्नोस्टिक टूल्स बद्दल. आजच्या BS6 आणि OBD असलेल्या अनेक बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टम वाढले आहेत. म्हणून डिजिटल मल्टीमीटर प्रत्येक वर्कशॉपमध्ये असायला हवा, कारण बॅटरी चार्जिंग सिस्टम, वायरिंग आणि इलेक्ट्रिकल फॉल्ट शोधण्यासाठी सर्वात महत्वाचा टूल आहे. त्यानंतर येतं बॅटरी टेस्टर. आणि जर तुम्ही नवीन EFI बाईक्सवर काम करत असाल तर OBD स्कॅनर देखील उपयुक्त ठरतो. OBD स्कॅनर प्रत्येक जुन्या बाईकसाठी आवश्यक नसला तरी अनेक नवीन मॉडेल्समध्ये फॉल्ट कोड वाचवण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला होतो. आता एक गोष्ट जी अनेक जण विसरतात, टूल्सपेक्षा वर्कशॉपची व्यवस्था. तुमच्याकडे टूल्स ट्रॉली असली पाहिजे. प्रत्येक टूलची ठरलेली जागा असली पाहिजे. कुठेही वेडेवाकडे तुमचे स्पॅनर जे पडलेले असतात तसे अजिबात वर्कशॉपमध्ये असता कामा नये. LED लाइटिंग चांगली असली पाहिजे, म्हणजे दुकानात प्रकाश चांगला पाहिजे. फायर एक्सटिंग्विशर असला पाहिजे. ते फर्स्ट एड किट आपल्याकडे असलं पाहिजे. अचानक आपल्याला इजा झाली तर आपल्याला ते आपल्या वर्कशॉपमध्ये पाहिजे. कारण प्रोफेशनल वर्कशॉप फक्त दुरुस्तीचे काम करत नाही तर सुरक्षिततेचे कामं करतो. जर तुमचा वर्कशॉप पुढच्या लेवलला न्यायचा असेल तर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरा, बिलिंग सॉफ्टवेअर वापरा, ग्राहकांची सर्व्हिस हिस्ट्री जतन करा, डिजिटल पेमेंट स्वीकारा. आज ग्राहकांना विश्वासही हवा असतो आणि सोयी हव्या असतात. आता शेवटची आणि एक महत्वाची गोष्ट, महागडी टूल्स विकत घेतली म्हणून कोणी प्रोफेशनल मेकॅनिक होत नाही. योग्य टूल्स, योग्य ज्ञान, स्वच्छ वर्कशॉप, सुरक्षित काम करण्याची पद्धत आणि ग्राहकाशी प्रामाणिक वागणूक, ही 5 गोष्टी ज्या वर्कशॉपमध्ये असतात ना, तेच खरं स्मार्ट बाईक वर्कशॉप असतं. म्हणून जर तुम्ही नवीन वर्कशॉप सुरू करत असाल किंवा तुमचं जुनं वर्कशॉप अपग्रेड करत असाल, आजपासून एक एक टूल योग्य दर्जाचं घेत जा. कारण योग्य टूल हे खर्च नसतं. योग्य टूल म्हणजे तुमच्या व्यवसायातील गुंतवणूक असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मेकॅनिकल मित्राला नक्की शेअर करा. आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशाच प्रोफेशनल आणि सत्य माहितीवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एआर ऑटो स्पेअर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.